राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान होत आहे. गारठा कमी होऊन उन्हाचा चटका आणि उकाडा वाढू लागलाय. आजपासून राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बुधवारी म्हणजेच काल 18 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशच्या बांदा येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी 8.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये केरळच्या कोची येथे देशातील उच्चांकी 36.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले हवेचे कमी दाबाचे क्षेत्र कायम असून आज या प्रणालीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रापासून मध्य प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बुधवारी म्हणजेच काल 18 फेब्रुवारी रोजी निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी 13.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी 35.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली असतानाच राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत आहे. आज 19 फेब्रुवारी रोजी राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.